ताज बादशाह टी फॉर टेक्निक, टी फॉर टैलेंट, टी फॉर टेम्परामेंट और टी फॉर टेनिस क्रिकेट का सबसे महत्तम खिलाड़ी यानी ऋषि दादा नॉन स्ट्राइक एंड पर है। आइए पहले ओवर की शुरुआत होने जा रही है। इस बार मात्र जिरार एंड से पहला ओवर लेकर आया है करण राजपूत। पहले ओवर को लेकर सज्ज होता हुआ, जिन्होंने गए मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार हासिल किया था। पहली गेंद की शुरुआत होती हुई, पहली गेंद लो फुटर्स गेंद थी, सीधे विकेट कीपर के हाथों में। एक पल के लिए ऐसा आया कि लोचस है क्या, लेकिन गेंद नीचे रही, डीप में रही, घुटनों के पास आई और विकेट कीपर ने उतने ही बड़े अच्छे से गेंद को फील्ड किया। मंगेश वैती बहुत क्लोज कीपिंग करे। बहुत सारे खिलाड़ी जो होते हैं थोड़े से विकेटों से लंबे होते हैं, लेकिन टेनिस खिलाड़ी जो होते हैं मुंबई के बहुत क्लोज खड़े रहते हैं। आइए मात्र अगली गेंद हमारे समक्ष चलती हुई, मध्यम गति से गेंद खेल दिया और मात्र ऋषि दादा के बल्ले से पहला सिक्स आता हुआ। बहुत जबरदस्त हिट, इसको कहते हैं कि ऋषि की दादागिरी। धन्यवाद डीजे। सो यासीन जी, इसीलिए मैं कहता हूं कि क्लास इज अ परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, एंड दैट्स द क्लास ऑफ ऋषि वैद्य। अलिबाग धनंजय, अलिबाग मध्ये ज्या ज्या वेळेला ऋषि वैद्य येतो त्या वेळेला त्याचे हजारो नव्हे तर लाखो चाहते आहेत। अशाच पद्धतीने त्याच्यासाठी ते गर्दी करतात। बिल्कुल सही कहा कि ऋषि के जो शॉट होते हैं सिलेक्शन बहुत बढ़िया होते हैं। इसके लिए कहते हैं ना, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर सच्चे दिल से मांगो तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। ऐसे है ऋषि दादा, क्योंकि दिल से क्रिकेट खेलते हैं, बढ़िया स्ट्रोक लगाने में कनेक्टेड करते हैं। थोड़ा सा क्रॉस खड़े, लेग साइड बहुत पावरफुल है। मात्र अब नीचे से खदड़ कर गेंद को खेल दिया सीधे आइए योगेश वैद्य के हाथों में। दोनों भाई आज मात्र आमने सामने खेल रहे। एक जमाना था, आपको पता होगा, अमृत 11 में साथ में खेला करते थे और राजपूत 11 से भी शुरुआत है। दोनों भाई का बल्लेबाजी करते, लेकिन मात्र आज विकेट से खेल रहे योगेश वैद्य। अगली गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी करने का प्रयास, राजपूत अगली गेंद को लेकर आ रहे हैं। इसके पहले के ओवर में राजपूत ने बहुत बढ़िया डिलीवरी डाली थी, लेकिन आज मात्र पहले गेंद को आगाज करने के बाद सीधे हवा का रास्ता दिखा दिया। अब मात्र आया है टेनिस क्रिकेट का सबसे बढ़िया तेज तर्रार विस्फोटक बल्लेबाज मैदान के अंदर। रसायन के भाषा में अगर बात करें तो यह है ओमकार देसाई। और ये मात्र ओमकार देसाई मैदान के अंदर है। थोड़े से क्रॉस खड़े हैं, हेलीकॉप्टर शॉट अगर देखे होगा महज आप लोगों ने, लेकिन हेलीकॉप्टर शॉट टेनिस क्रिकेट का सबसे बढ़िया इस्तेमाल करते हैं तो ओमकार देसाई। खेला लेग साइड, लेकिन कैच हो सकता है, ये कैच है। ओ कैच छूटा, मौका छूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा और गेंदबाज का धैर्य भी टूटा। ये कैच नहीं, एक पल के लिए ऐसा लगा कि ये मैच छोड़ा है, क्योंकि ऐसे खिलाड़ी का कैच छोड़ना आने रनों को चुनौती देना जैसा है। एक लॉलीपॉप कैच छोड़ा है, मिस किया है। इसलिए क्रिकेट की भाषा में कहते हैं, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। लेकिन ओमकार देसाई जैसा खिलाड़ी का कैच छोड़ा, मौका मिला, जीवदान मिलता हुआ। अब मात्र खेला डीप रीजन पर, लॉन्ग ऑफ रीजन से गेंद निकल गई सीधे सीमा के बाहर 4 रनों के लिए। पहले पावर प्ले नजर आ रहा है ओवर का, ये एक ही ओवर होगा। आइए रन संख्या 12, लेकिन किन से टीम के बसते हैं 12 मैच के बाद पता चल ही जाएगा, क्योंकि दोनों टीमों के लिए ये ट्रॉफी महत्वपूर्ण है। सभी को चैंपियन बनना है। इसके पहले के मुकाबले में 50 रन नहीं बनने दिए थे खुद विक्टोरियंस 11 ने, लेकिन मात्र एक आउटस्टैंडिंग बैटिंग कर मुकाबला जीता ओमकार देसाई ने। धनंजय, एक माहिती आणखीन धनंजय तुझ्यासाठी जरूर सांगेन की रसिक प्रेक्षकांनी पहिल्या सामन्याला ऋषि वैद्यला मिस केलं होतं, परंतु जसं कळलं की ऋषि वैद्य आलेला आहे त्याच्यासाठी प्रेक्षक वर्ग अजूनही आपण पाहतोय की तो जसा आहे प्रेक्षक वर्ग त्या जागी बसलेला आहे। हे प्रेम आहे आणि 2017 मध्ये ऋषि वैद्यने सुद्धा खातं षटकराने खोललंय। बिल्कुल आते ही आतिशबाजी उन्होंने दिखा दी, क्योंकि जिनका जो फॉर्म है अक्सर बढ़िया बढ़िया होते रहता है। उनका जो फिजिक है, देखिए कितना बढ़िया फिजिक के साथ में क्रिकेट खेलते हैं। अक्सर मैदान के अंदर 2 से 2.5 घंटे एक्सरसाइज, फिर दौड़ते हैं मैदान के अंदर और प्रैक्टिस निरंतर करते हैं। और ऋषि वैद्य की बात करें तो अंडरम क्रिकेट से ही शुरुआत उनकी महज हुई है क्रिकेट में। एक अच्छे लेवल का खिलाड़ी। और देखा जाए तो ओमकार देसाई ये भी खिलाड़ी अंडरम से ही आया है ऊपर, और राजमात्र एक टेनिस क्रिकेट के दोनों ही महत्तम खिलाड़ी में से एक खिलाड़ी माने जाते हैं।
ये शुरुआत करते हैं एक अच्छा शॉट लगाने के बाद। अब मात्र एक ओवर के समाप्ति के बाद रन संख्या है केवल 12 रन। अब मात्र एंड चेंज हो चुका है, मात्र अब नॉर्थ एंड से गेंदबाजी होने जा रही है। सीधे झिराड़ एंड से गेंदबाजी के लिए ओवर लेकर आया है गेंदबाजी के लिए अभिजीत मोरे को मौका मिलता हुआ। सॉफ्ट गेंद है और गेंदबाजी का जो स्तर होता है मध्यम गति से होना चाहिए, क्योंकि हल्की गेंद को टर्न करना और उतने ही तेजी से गति से गेंद को डालना ये एक टैलेंट होता है क्रिकेट में। और मुंबई का क्रिकेट क्या है, तो मुंबई का क्रिकेट अगर आपने देखा तो अतिरेक रन पर बहुत ज्यादा कंट्रोल उनका होता है। कल ग्रामीण में हमने देखे तो बहुत ज्यादा अतिरेक रन देखने मिले, लेकिन मात्र मुंबई क्रिकेट में बहुत कम नजर आता है। और अक्सर बोलबाला अगर देखा जाए मुंबई क्रिकेट का तो लेफ्ट हैंड गेंदबाज बहुत अच्छा काम करते हैं। और नेचुरल द क्रिकेट होता है, जो नैसर्गिक रूप उन्हें प्राकृतिक खेल जिसे कहते हैं, ये खेल उनमें महज ही रहता है। मात्र चित्रक्षण में बदलाव करते हुए राहुल वराड़कर मतलब मेरे सीधे कमेंट्री बॉक्स स्टैंड के सामने आए, डीप कवर पॉइंट पर आए हैं अगली गेंद को लेकर। अभिजीत रिवर्स शॉट खेल दिया, जिसका इंतजार आप कर रहे थे, ये इस इंतजार को पूरा किया और सीधे हवा की सैर कराते हुए सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए। बहुत बढ़िया शॉट, एक टारगेट सेट कर दिया अपने दिमाग में। दिल का खेल दिमाग से खेलते हुए टेक्निकल रूप से देखा जाए, गेंद को देखा, परखा, लचीलापन बहुत बढ़िया रखा, लेग साइड रीजन में दिल को रन को खेल दिया गेंद को। अब मात्र सीधे विकेट कीपर के हाथों में। कमबैक जरूर किया है गेंदबाज अनिकेत ने, लेकिन सबसे महत्तम खिलाड़ी मैदान के बीच में है ओमकार देसाई। एक अच्छे बल्लेबाज, फुटवर्क बहुत बढ़िया। दोनों बल्लेबाज का अगर फुटवर्क देखा जाए पतितालित तो बहुत बढ़िया तरीके से आता है। सबसे पहले नजर, फिर कदमों का तालमेल, उसके बाद उसके ऊपर का स्ट्रोक एक बढ़िया तरीके से कनेक्टिव करते हैं। अगली गेंद को लगते हुए ये मात्र गेंद धीमी रही, नीचे रही, लेकिन ऑफ स्टंप से बहुत बाहर रही। अंपायर ने इसे इस वक्त वाइड का इशारा दर्शाते हुए अपने अलग ही अनोखे स्टाइल में रन संख्या अतिरिक्त रन मात्र अब यहां पर आता हुआ रन संख्या हो चुकी है स्कोर बोर्ड पर कुल मिलाकर 19 रन। फिर एक बार रिवर्स शॉट का प्रयास, अंपायर के पास हम रुक करते हुए और कुछ अंपायर दर्शा रहे, लेकिन अंपायर ने कहा कि बिल्कुल भी वाइड नहीं है। बहुत बढ़िया गेंदबाजी, अब मात्र कमबैक किया गेंदबाज ने। यही होता है जब प्रोफेशनल गेंदबाज गेंदबाजी के लिए आता है, पहले 2 गेंदें खराब गिरी जाए, उसके बाद उसे किस प्रकार सुधारा जाए, ये देखने मिलता है इन खिलाड़ियों की ओर से। अभिजीत अगली गेंद को लेकर एक अच्छे तगड़े गेंदबाज है, रोचक गेंदबाजी करते हुए। अब मात्र लेग ब्रेक का बहुत जबरदस्त तालमेल मिलता हुआ, बहुत बढ़िया पिचिंग की, अतिरेक उछाल जरूर लिया, मिडल स्टंप से ऑफ स्टंप को गेंद को घुमाया। मथैया मुरलीधरन हो, शेन वॉर्न हो, ऐसे अच्छे अच्छे गेंदबाज को तालमेल में अपने सपनों में साकार करने के बाद गेंदबाजी का प्रयास ये खिलाड़ी करते हैं। अगली गेंद इस बार मात्र खेला, लेकिन गेंद सीधे कमेंट्री बॉक्स के पास डीजे वाले के पास भेज दिया है 6 रनों के लिए। ये मात्र आवाज तो मात्र बल्ले का बढ़ चुका है, मानो बंदूक से निकली हुई गोली सीधे कान के अंदर मधुर सी आवाज देती है, टक और सीधा कर देती है 6। ऐसे बल्लेबाज है ओमकार देसाई। ये मात्र 2 ओवर के बाद रन संख्या है स्कोर बोर्ड पर 25 रन, 25 रन स्कोर बोर्ड पर झलकते हुए, द्वितीय अंकों में रन संख्या लगते हुए। अब मात्र 2 ओवर का खेल मात्र मैदान में शेष है। ये 2 ओवर के आंखों देखा हाल के लिए अब मैं मेरे साथी कमेंटेटर प्रीतेश पाटिल को बुलाना चाहता हूं। थँक्यू धनंजय. आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट पाहायला मिळते. धावांचा रतीब घातलेला आहे तो म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं, अर्थात बेलपाडा संघाकडून ओमकार देसाई आणि ऋषी वैद्य. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 धडाकेबाज नामांकित फलंदाज आपण पाहतोय खेळताना.
या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय, ऋषी वैद्य खेळतोय, धाव मिळते केवळ एक धाव, परंतु ऋषी वैद्य आणि ओमकार देसाई यांमध्ये एक अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळते, एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते आणि हळूहळू ही पार्टनरशिप आपण पाहतोय एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना दिसते. नक्कीच आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत गोलंदाज, परंतु क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे त्या प्रकारचे साथ लाभत नाहीये. निश्चितपणे ओमकारचा सोडलेला झेल महागात पडताना दिसतोय. या दरम्यान ओमकार देसाई टोकतोय, चेंडू उंच हवेत आणि झेल टिपला गेलाय. ओमकारच्या रूपात आपण पाहतोय मोठा हादरा. त्यांकडे इझे ओमकार देसाई नावाचं वादळ मात्र मैदानातून परतताना दिसतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती आणि नितांत गरज होती असा विकेट मात्र मिळाले आणि ओमकार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय ग्लेन वैती मैदाना दिशेने आगेकूच करतोय. आइए अब इस खिलाड़ी को हम देखने जा रहे हैं. ग्लेन वैती 2015 के सर्व उत्कृष्ट खिलाड़ी के नाम से इसे माना गया था और सुप्रीमो कप के सबसे पहले विजेता जिन्होंने गाड़ी ली थी ऐसे खिलाड़ी ग्लेन वैती, इनका नाम है संदीप वैती. नक्कीच आता ग्लेन वैती पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल, परंतु इथे एक खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रू मिळालाय. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र मिळाले, परंतु आपण जर पाहिली तर एक चांगल्या प्रकारची तगडी बॅटिंग लाईनअप आहे बेलपाडा संघाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय, फलंदाज ग्लेनला पूर्णतः बुचकात पाडणारा चेंडू निर्धाव जातोय, धाव मिळत नाहीये. या षटकात मात्र दमदार पुनरागमन पाहायला मिळते. या षटकाचा जर आपण विचार केला तर राहुल द्रॉय 3 चेंडूमध्ये केवळ एकच धाव देतोय. पहिल्या 2 गोलंदाजीच्या तुलनेत प्रभावी गोलंदाजी. ग्लेन कडून आपण पाहतोय मोठा फटका, वाईडेस्ट विकेट बाहेर, लांबा षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. आमच्या स्क्रीनवरती जयमान बेलपाडाची फलंदाजी दाखवायची आहे. मला वाटतं तिथे गुंजीस संघाची संदीप 11 गुंजीस संघाचं नाव दिसतंय. आणखीन एक जोरदार फटका, दे धक्का घे छक्का. नाव ग्लेन ऑन फायर. ग्लेनच्या बॅट मधून षटकारांची बरसात पाहायला मिळते. ग्लेन मात्र भलताच आक्रमक पाहायला मिळतोय. आपल्याला केवळ आक्रमण करायचं आहे, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स या स्वरूपाची फलंदाजी ग्लेन वैतीच्या बॅट मधून पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा येतात आणि धावसंख्या सुद्धा आपण पाहतोय वेगाने उंचताना दिसते. धावसंख्या पाहायला मिळते 38 धावा. या दरम्यान थोड्याशा दबावाखाली पाहायला मिळतोय गोलंदाज. 2 षटकाराला नंतर आपण पाहतोय प्रेशर खाली गोलंदाज राहुल द्रॉय पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 39 पाहायला मिळते. नक्कीच येथे बेलपाडा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करताना दिसतोय. वन्स अगेन विकेट, परंतु या दरम्यान झेल होणार का? राहुल द्रॉय अतिशय अप्रतिम झेल टिपतोय. अफलातून कॅच पाहायला मिळते फलंदाज बाद. आइए अब मात्र ऐसे बल्लेबाज मैदान के अंदर आ रहा है जिन्होंने इस साल के सबसे बेहतर बल्लेबाज का पुरस्कार हासिल किया. अब आ रहे हैं किशन देवेंद्र मैदान के अंदर आ रहे हैं. ये खिलाड़ी की शुरुआत देखी जाए तो बैंड्रा के कुलगेट मैदान से इसकी शुरुआत हुई, लेकिन मात्र आज महाराष्ट्र के हर कोने पर सबसे लंबे 6 लगाने में इनका नाम लिखा जाता है. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचं एक चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते. ओमकार, ऋषी वैद्य, त्यानंतर ग्लेन वैती. ग्लेन वैतीने सुद्धा एक शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळली आणि तब्बल कमी चेंडूमध्ये तब्बल 12 धावा फटकवल्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चालू असताना 39 धावा धावफलकर पाहायला मिळतात.
पाहूया अंतिम षटकासाठी कर्णधार अमोल मात्रे कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू देतोय. कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा खूप येताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं खोऱ्याने धावा खेळताना दिसत आहेत बेलपाडा संघासाठी. पहिल्या षटकात आपण पाहतोय 12 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि तिसऱ्या षटकात 14 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावांची सरासरी आपण पाहतोय वाढताना दिसते आणि खऱ्या अर्थानं यामुळेच आपण पाहतोय सध्या वर्चस्व पाहायला मिळते बेलपाडा संघाचं. या दरम्यान संदीप इलेवन गुंजीत संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज दिलेश दिवरुककर. दिलेशची गोलंदाजी कशी असणार? पहिल्या 3 गोलंदाजांना चोप बसलाय, तिन्ही गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय. त्यामुळे दिलेश कशी गोलंदाजी करणार यावर खऱ्या अर्थानं याचं टार्गेट सुद्धा डिसाइड होणार. राईट मोर द विकेट गोलंदाज दिलेश दिवरुककर गोलंदाजी मार्कवर. ओहो सुपर स्ट्रोक. परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे धाव मिळेल केवळ एकच धाव. आता मात्र ऋषी वैद्य येतोय मैदानात. प्रदीर्घ कालावधीनंतर आपण पाहतोय ऋषी वैद्य स्ट्राईक एंडवर येतोय. ऋषी दादाने पहिल्या षटकात काही आकर्षक स्ट्रोक खेळले होते परंतु त्यानंतर ऋषी दादाची बॅट थोडीशी थंडावलेली पाहायला मिळते. पाहूया ऋषी वैद्याचा आक्रमक खेळ आता पाहायला मिळणार का? दिलेश दिवरुककर मारा करतोय गोलंदाजीमध्ये. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 40 धावा. 50 धावांची वेस ओलांडण्यात आपण पाहतोय. वेस ओलांडणार का बेलपाडा संघ? ऋषी दादा ठोकतो या दरम्यान चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. नक्कीच आपण पाहतोय बेलपाडा संघ मात्र येथे आक्रमक फटक्यांची भाषा बोलताना दिसतोय. आम्हाला हल्ला करायचा आहे आणि या एकाच इराद्याने ते मैदानात उतरलेत. या दरम्यान एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक तैनात त्यामुळे धाव मिळेल संघासाठी 1 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावांपर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम चालू असताना या षटकातील 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. किसन ठोकतोय. इट्स अ ब्रँडेड शॉट ऑफ किसन. व्हेरी गुड शॉट. नक्कीच आपण पाहतोय अर्धशतकाची वेस ओलांडतोय. 50 धावांचा टप्पा ओलांडतोय बेलपाडा संघ. 53 धावा. या दरम्यान मात्र चेंडू उंच हवेत. दिलेश झेल टिपतोय आणि किसन सुद्धा बाद. थँक्यू डीजे. मागील सामन्यात अनुपस्थित असणारा आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय. या दरम्यान राहुल जुगड या चाललाय मैदानामध्ये. 1 to go आपण पाहतोय. अखेरचा चेंडू असणारा या षटकातील 53 धावा धावफलकर पाहायला मिळतात. गोलंदाज दिलेश दिवरुककर सज्ज होतोय शेवटच्या चेंडूसाठी. या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवर. ऋषी दादा आपण पाहतोय नॉट आउट खेळ करताना दिसतोय आणि खऱ्या अर्थानं स्ट्राईक लावला होता आणि नाबाद त्याने आपण जर पाहिलं तर ऋषी दादाने खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारून दिले. प्रत्येक खेळाडूने एक चांगल्या प्रकारचं भरघोस असं योगदान दिले. खूप मोठे स्कोर केला नाही परंतु प्रत्येक खेळाडूने आपण पाहिलंय 1-2 मोठे स्ट्रोक खेळून एक संघाला चांगली धावसंख्या उभारून दिले. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं धनंजय तर पहिल्या षटकात 12 धाव होत्या. दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 14 आणि चौथ्या षटकात 15. 12, 13, 14, 15 म्हणजे प्रत्येक षटकात एकेका धावसंख्येने आपण पाहतोय धावसंख्येचा आलेख उंचावताना दिसला. आणि 4 षटकानंतर आपण पाहतोय 54 धावा झाल्यात आणि सामना जिंकायला 55 धावांची आवश्यकता. पाहूया काय होणार या सामन्यात. 55 धावांचं लक्ष्य संदीप इलेवन गुंजीत संघ पार करणार का सांगण्यासाठी घेऊन जातोय धनंजय कुलकर्णी यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि या ठिकाणी आपले साथी समालोचक मित्र उत्तम पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. मी सन्माननीय छोटम शेठ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्तम पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे आजच्या या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने.
55 धावांचं लक्ष घेऊन फलंदाजीला उतरणार आहेत विक्रोळी संघाचेच म्हणजे संदीप 11 गुंजीस संघाचे. उत्तम पाटील, धन्यवाद. तुमच्या कॉन्ट्रीब्युशन साठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ओव्हर टू धनंजय कुलकर्णी. बिल्कुल सही, मेरे काबिल दोस्त ने सही कहा कि हर एक ओवर के बाद एक एक रन का बढ़ोतरी होती है, लेकिन मात्र इस 54 के रन के टारगेट के अंदर अगर देखा जाए तो खुद व्यक्तिगत तौर पर 20 रन ऋषि दादा ने बनाए, ऋषि वध ने बनाए. उनका अनमोल योगदान अपने टीम के लिए रहेगा, लेकिन मात्र अब देखते हैं इस 55 रनों को किस प्रकार पूरा करने की जद्दोजहद लगाते हैं, किस प्रकार संचार संक्रमण करते हैं, किस प्रकार स्ट्रोक लगाते हैं इस मैदान के अंदर. अब मात्र आएंगे बल्लेबाजी के लिए संदीप 11 गुंजीस के. अक्सर हरदम मैं कहता हूं कि दिवाली हरदम खुशियां भरी हो, होली अक्सर रंगों भरी हो, लेकिन क्रिकेट का इवेंट कैसा हो, तो क्रिकेट का इवेंट ये वंडरफुल, और वंडरफुल के लिए आप लोग सभी लोग रात के 3:35 हो चुके, तो जोरदार तालियां बजाएगी आप हम जागे इस मैच के लिए. आइए जोरदार तालियां इस टूर्नामेंट की शुरुआत करते हैं अगले इनिंग को लेकर. बल्लेबाजों को भेजना है प्लीज अंदर. ऋषि आइए पहले बल्लेबाजी के लिए मेरे ख्याल से योगेश वैद्य मैदान में आएंगे. उनका साथ शायद मंगेश वैद्य अब मात्र मैदान में जाएंगे. तो ऐसे बड़े महत्तम खिलाड़ी, अगर रसायन की भाषा में बात करें तो एक सल्फर एक नाइट्रोजन, दोनों भी कड़क खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए जा रहे हैं. दिलेश, क्योंकि सॉफ्ट बॉल की जो बल्ले होती है थोड़े से अलग होती है, अक्सर टेनिस और सॉफ्ट बॉल में बहुत ज्यादा फर्क होता है. एक पारितोषिक आलेलं आहे. रवींद्र बरे, जनरल सेक्रेटरी शिवसेना मुंबई यांच्याकडून 3 विकेट किंवा 3 षटकार अर्थात फलंदाज आणि गोलंदाज या दोघांसाठी सुद्धा त्यांनी एक सुवर्ण संधी दिलेली आहे. जो गोलंदाज 3 विकेट घेईल किंवा जो फलंदाज 3 षटकार मारेल त्यासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक रवींद्र बरे यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. आइए अब मात्र दोनों भी सलामी के बल्लेबाज मैदान में आ चुके. एक तरफ योगेश है और एक तरफ बल्लेबाजी ले गए हैं मंगेश वैती. इसके पहले भी मंगेश वैती ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी जब पहले मुकाबले को लेकर. और मंगेश वैती अगर बात करें तो माउल मुंबई के परिसर के खिलाड़ी है, एक अच्छे खिलाड़ी, बहुत अच्छा फॉर्म में नजर आ रहे हैं इस टेनिस क्रिकेट को लेकर. और ये मुकाबला दोनों टीमों के लिए महज महत्वपूर्ण है. जो भी टीम जीतेगी सीधे सेमीफाइनल में प्रवेश करेगी. मात्र एक तरफ विनर टीम का अग्रसर होता हुआ इसके बाद का मुकाबला होगा. टीम सज्ज हो रही है. सुमित डिकले की आतिशबाजी बल्लेबाजी इसके पहले देखने मिली, लेकिन मात्र अब आते हैं 55 रनों को किस प्रकार पूरा करते हैं मंगेश और योगेश. अब मात्र आए हैं गुजरात के सबसे पहले बिग स्टार नाजिम गुल्ली को हम देख रहे हैं. एक अच्छे गेंदबाज है और सुप्रीमो 2016 के सबसे अच्छे खिलाड़ी के नाम से इसे नवाजा गया था. और ये भी इन्होंने सुप्रीमो कप में गाड़ी जो कि 4 व्हीलर i20 इनके नाम लिखी गई थी, ऐसे गेंदबाज है नाजिम गुल्ली. उनका बर्थडे अब हमने यहाँ पर मना, और आज मात्र नाजिम लकी है. 1 जनवरी इनका बर्थडे है. और मात्र पहला ओवर, पहला स्पेल, पहले सत्र को लेकर आके शुरुआत कर रहे हैं. झिराड एंड से गेंदबाजी के लिए शुरुआत करते हुए और साई एंड से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज मंगेश. आइए पहली गेंद को लेकर. पहली गेंद रिवर्स खेल दिया, डीप फाइनल सीजन पर गेंद ट्रायल होती हुई गेंद, वन बाउंस गेंद को फील्ड किया. उस सीजन पर फील्डिंग क्षेत्ररक्षक है, अच्छा क्षेत्ररक्षण घूम कर खेलते हुए. अगर सीधे हाथ से बल्ला न लगे तो उल्टे हाथ से जरूर जोहर दिखाने चाहिए. इसको को देखते हुए गेंद को टटोला, फिर बैक साइड पे हुए और फिर फाइन लेग पर रीजन पर खेल दिया. अब आए हैं मात्र सबसे लेदर क्रिकेट के सबसे शन शक्तिशील बल्लेबाज मैदान के अंदर है. 1 मिनिटासाठी कुलकर्णी सर थांबवतो आपल्याला. सन्माननीय निशान गुरुदास माळी रायगड पोलीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विकेटची हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला रोख 500 रुपयांचं पारितोषिक इथं आलेलं आहे. कृपया गोलंदाजी याची नोंद घ्यायची आहे. आइए हर एक खिलाड़ी को यहाँ पर सम्मानित किया जा रहा है. और मात्र योगेश के बल्ले से गेंद सीमा के पास ठीक नजदीकी और गेंद को अच्छा प्रयास कर, लेकिन सीमा के बाहर गई. किशन देवेंद्र इस सीजन पर थे चित्रक्षण के लिए.
और अंपायर का इशारा 6 रनों का। बहुत बढ़िया शॉट योगेश के बल्ले से पहला 6 आता हुआ शुरुआत की। इसके पहले ऋषि ने 6 लगाया, मात्र योगेश उनके भाई है, मात्र वो भी कम नहीं है, बताते हुए कि दादा तू है तर मैं तुझा लहान भाऊ है। मात्र खेलते हुए सीधे टी प्रिजन पर खेल दिया 6 रनों के लिए। अगली गेंद मात्र और एक नाजिम गुल्ली को हवा का रास्ता दिखा दिया। बहुत बढ़िया बल्लेबाजी, टटोल कर खेला, टेक्निकल खिलाड़ी है। बहुत सालों का अनुभव इनके पास है। याच दरम्यान आपण पाहतोय की अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये आणि नासिम गुल्लीवरती हल्ला चढवला जातोय धनंजय। बिल्कुल भी सही कहा, गेंदों पे 2 बड़े पहाड़ और ये तीसरी गेंद, 3 गेंदों पे 3 6, ये है योगेश वैद्य। पारितोषिक पटकवलं। 3 अरे, षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक पटकावलं योगेशने, योगेश वैद्य। बड़े भाई तो बड़े भाई, छोटे भाई तो सुभान अल्लाह। और एक अच्छा शॉट लगाने का प्रयास। आइए अश्वमेघ का घोड़ा जिस प्रकार गए साल दौड़ा था विक्टोरियंस 11 ने, इस बार भी मात्र दौड़ा रहे। क्या शानदार बल्लेबाजी करते हुए 3 6 पहले ओवर में आते हुए क्या तोहफा दिया नासिर गुल्ली को बर्थडे का, ये 3 6 जड़ते हुए। सही कहा, सही कहा। और इसी ये 3 6 लगाते हुए उन्होंने कहा कि हैप्पी बर्थडे नाजिम गुल्ली। बिल्कुल भी ये प्यार का तोहफा है बल्लेबाजी को लेकर। मात्र गेंद अब नीचे रही थी विकेट की ओर लगाने का, लेकिन नाजिम मात्र बचे। बार बार यहां पर योगेश कदमों से मट्टी उड़ाई, गुस्सा अदा किया मट्टी पर, कहते हुए कि मैंने गलती जरूर की। इसी के साथ ओवर का खेल, पहले ओवर का खेल महज समाप्त हुआ। रन संख्या है 20 रन। विक्टोरियंस बहुत बढ़िया फॉर्म में, खास करके योगेश बहुत अच्छे फॉर्म में। एक जमाना था, आपको पता होगा, जब हम गोरेगांव में कमेंट्री करते थे, जब दोनों भाई अमृतुल्य और राजपूत के लिए बल्लेबाजी करते थे, अच्छे अच्छे टीमों को पसीना निकाल देते थे। मैचलेस सामने खेलती थी, राहुल 11 खेलती थी सामने, 1-11 सामने खेली, लेकिन ये 2 भाई की जोड़ी जिन्होंने कई सारे मुकाबले जीता है संदीप। नक्कीच। आणि त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं अर्थात या वेळेला असं म्हणता येईल की क्रिकेटचा विजय होणं फार महत्त्वाचं आहे। कोण कोणत्या संघामध्ये खेळतोय हे फार महत्त्वाचं नाहीये, कारण आता बिग बॅश बघतो, IPL बघतो, यामध्येही सुद्धा आपण पाहतो की एकमेकांचे बंधू असणारे खेळाडू प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहायला मिळतात। आणि एक गोष्टीची आठवण करून देतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पीटर सिडल ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आणि त्याच्या नावावरती हॅट्रिक घेण्याचा योग, म्हणजे वाढदिवसाला त्याने हॅट्रिक घेतलेली आहे विकेटच्या स्वरूपामधली, परंतु इथे नाजिम गुल्लीला वाढदिवसाचा तोहफा मिळाला आहे। बिल्कुल भी सही कहा, क्योंकि योगेश वैद्य की तूफानी बल्लेबाजी, हाइट का पूरा फायदा उठाते हुए सोच समझकर, सहम कर, देख कर, टोकर अपने कदमों को बढ़ा रहे हैं और अच्छी तरह से बल्ला घुमाकर स्ट्रोक अटेंड कर रहे हैं। आइए मात्र 1 ओवर के बाद रन संख्या 20, आने वाले 18 गेंदों का खेल महज शेष और रन चाहिए जीतने के लिए। 18 बॉल 35 रन। एक तरफ मंगेश स्ट्राइक दे रहे, रोटेट कर रहे हैं और हर एक दूसरे का तब्दील ही करना चाहिए। जिस प्रकार सचिन ने कई अनेक रन बनाए, लेकिन नॉन स्ट्राइक एंड का उतनी ही जिम्मेदारी के साथ में रोल निभाते हैं, जो कि उनके ही वजह से सचिन कहते हैं कि मैंने इतने रन बनाए। क्योंकि नॉन स्ट्राइक एंड वाले बल्लेबाज अगर 1 रन बनाकर नहीं देंगे, तब तक आप अपनी सेंचुरी या अपनी हाफ सेंचुरी पूरी नहीं कर सकते हो। आइए मात्र अब योगेश खड़े हैं स्ट्राइक एंड पर और बल्लेबाजी के लिए आया सबसे जबरदस्त फिजिकल चैलेंज के खिलाड़ी प्रणिल मोरे। बाहरी किनारा बल्ले का लिया, लेकिन मात्र गेंद अंदर रही और मात्र इसी को कहते हुए लेकिन गलती कर बैठे और खिलाड़ी आउट होता हुआ, जोखिम उठाई, रन बिल्कुल भी नहीं था ऐसा लग रहा है और गलती कर बैठे, विकेट गया मंगेश का। योगेश वैद्यला ते बक्षीस द्यायचे 3 षटकार लगातार 3 षटकार मारले त्यांनी आणि आता हे दुसरं आलंय त्यांच्याकडूनच। तुमच्या ठेवा पुन्हा आलंय, पुन्हा एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यावर पुन्हा त्यांनीच दिलंय। आइए मैदान में ओए लक्की ओए मैदान में आते हुए बल्लेबाजी के लिए आणखीन जोखिम उठाए
और अब जो प्रनिल मोरे को हम देख रहे हैं, आपको पता ही होगा फिजिकल चैलेंज जो कि इंडिया की टीम है, इस इंडिया को रिप्रेजेंट कर चुके खिलाड़ी है प्रनिल मोरे, जो कि अंतरराष्ट्रीय लेवल पर बहुत बढ़िया अच्छा क्रिकेट खेलते हैं। अब मात्र SP 11 के लिए खेल रहे हैं मैदान के अंदर, यानी बेलपाडा 11। कुलकर्णी सर, आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे। एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेणाऱ्यास 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य रवींद्र बरे यांच्याकडून ते देण्यात येणार आहे। कृपया गोलंदाजाने याची नोंद घ्यावी। ओवर टू कुलकर्णी सर। धन्यवाद सर। अब आए हैं नए बल्लेबाज, लकी स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर योगेश। अब मात्र प्रनिल मोरे ने पहला ब्रेक अप द टीम को दिला, मानो कि गाड़ी के फ्रंट सीट पर बैठे और गाड़ी चला रहे। अगली गेंद मात्र अतिरिक्त उछाल ली, घूमकर खेलने का प्रयास, लेकिन सीधे गेंद विकेटकीपर को चकमा देकर शॉट लेके आने, मात्र लेग स्लिप पर गेंद आई, गेंद को फील्ड किया। थोड़ा सा अतिरिक्त उछाल। योगेश अपना अनुभव बांटते, तुला कसं क्या करना है लकी भाई, रन निकालना है, आराम से खेलना, क्योंकि 35 रन महज चाहिए जीतने के लिए। जितने एक एक रन 2-2 रन आएंगे उसके बाद एक बड़ा प्रहार होगा, तो समझो हमें सोने पे सुहागा होगा। ऐसे कहते हुए आपस में तालमेल मिळता। एक प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक संघ काय असतात, कशा प्रकारे क्रिकेट खेळतात, तर पहा आपण चालू आहे सामना मैदानामध्ये। और धन्यवाद छोटम सेठ का, जिन्होंने एक ऐसे खिलाड़ियों को बुलाया जो कि अंतरराष्ट्रीय लेवल पर बहुत अच्छा काम करे। और मात्र खेल दिया शॉर्ट मिड विकेट रीजन पर, गेंद ट्रॉल होती हुई खिलाड़ी गेंद पर आया, गेंद को फील्ड किया, महज 1 रन मिलता हुआ हमारे समक्ष। और प्रनिल की अगर बात करें तो अपने इस 3 गेंदों में केवल 1 ही रन प्रनिल ने दी है। बहुत बढ़िया बल्लेबाजी। प्रनिल अक्सर उमेश 11 से क्रिकेट खेलते हैं, लेकिन मात्र आज बेलपाड़ा से खेलते हुए क्रिकेट। उमेश 11 गोवा परिसर में क्रिकेट खेलने के थे, लेकिन वहां से सीधे यहां पर खेलने के लिए आए, केवल इस टूर्नामेंट के लिए। हैथवे केबल पर आप लाइव देख सकते हो। हमारे इवेंट वाले भाई का भी धन्यवाद, जिन्होंने टूर्नामेंट के लिए बहुत अच्छा निखार, यहां पर बहुत अच्छा शामियाना तैयार किया। थोड़े से रुकते हुए योगेश सोचते हुए क्या करना है, और मट्टी जो ये क्रीज है, इस मट्टी को चूमते हुए, हाथ लगाते हुए अब मात्र कहते हुए कि अब खैर नहीं। इसके पहले जो बल्लेबाजी की, खतरनाक 3 शॉट लगाए, गगनचुंबी 6 उन्होंने जड़ दिए। अगली गेंद को लेकर प्रनिल के लिए अब मात्र नीचे रही गेंद, और प्लाम LBW मिलता हुआ, बहुत तेजी से गेंद आई, विकेट मिला प्रनिल को, और योगेश वैद्य पैविलियन की तरफ। अब मात्र दिलेश शाह है बल्लेबाजी के लिए, एक अच्छे आउटस्टैंडिंग बल्लेबाज, जिन्होंने घाटकोपर के मैदान पर क्या बल्लेबाजी की थी। यह लगातार 3 गेंद लगाए थे, 12 गेंदों में महज 54 रन चाहिए थे। इस खिलाड़ी ने अपनी टीम को विजय के दौर पर लेके गए थे। ऐसे खिलाड़ी आए हैं लकी के साथ में। इसके पहले भी दोनों जोड़ी ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी पहले मुकाबले के अंदर। अब गेंद चेक करते हुए अभी विकेट मिलता है, और प्रनिल मोरे मात्र बहुत खुश होते होंगे, क्योंकि उन्होंने अभी तक 4 गेंदों में केवल 1 रन दिया है। शानदार इवेंट, सारे दर्शक अभी भी जुटे हुए इस मैच को देख रहे कि कौन बनेगा चैंपियन ऑफ द चैंपियन। साई जिरार स्पोर्ट्स क्लब स्वर्गीय गणंजय वाल्डे स्मृति चषक 16। आइए ध्रुव, कैमरा मेरे सर पर आता हुआ, सारे क्लिप यहाँ पर लेता हुआ, लेकिन मात्र खेला डीप रीजन पर, गेंद जा रही है, ट्रॉल होती हुई गेंद को फील्ड किया, सरसराती गेंद डीप मिड विकेट रीजन पर। 1 रन से खाता खोला व्यक्तिगत तौर पर दिलेश ने, टीम को 1 रन बनाकर दिए। रन संख्या अब मात्र हो चुकी है 22 रन, 22 रन। क्या इसके पहले का क्या जबरदस्त बल्लेबाजी थी, 20 रन आए थे, लेकिन मात्र अभी तक 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, केवल 2 ही रन महज दिए। बहुत बढ़िया तगड़ी गेंदबाजी होती हुई, और पिचिंग देखिए क्या बढ़िया। और देखिए जो उनका जो स्टार्ट है, जब रनवे पे दौड़ते हैं, जब स्टार्ट लेते हैं, बिल्कुल भी प्यार से ऐसा लगे कि ब्रेड के ऊपर हम मक्खन लगा रहे हैं। क्या बढ़िया तरीके के साथ में अब मात्र खेला लकी ने, लेकिन गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, और ओह किशन देवारिया, कैच छूटा, मौका छूटा, मुकद्दर रूटा, दिल टूटा, और ये मैच भी छूटा। कभी कभी ऐसा कहता है, लेकिन क्या अब लक्की को मौका मिलता कि ओ लकी को लक्की मिलता हुआ, और ये लक मात्र आज लक्की के साथ में है। और ये 2 ओवर का खेल मात्र यहीं पर समाप्त होता हुआ। 2 ओवर के बाद रन संख्या है
23 रन। अब आते हैं 2 ओवर को लेकर मेरे साथी महेश कलिंग, इस ओवर को लेकर प्रीतेश। आइए, वेलकम प्रीतेश, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में। क्या कहेंगे संदीप आपको इस मैच को लेकर, क्योंकि आने वाले 2 ओवर मैदान के अंदर शेष रहेंगे, और आपका प्रेडिक्शन क्या रहेगा? अक्सर आप गोरेगांव के मैदान पर होते हैं, लेकिन इस ग्रामीण परिसर में आप बहुत अच्छे छाए हुए हैं। सामना कुठेही असो, सगळ्यात महत्त्वाचं असतं की क्रिकेटमधलं प्रेडिक्शन करणं फार कठीण असतं, आणि इथे लकीला मागच्या सामन्यात सुद्धा जीवनदान मिळाल्यावर शेवटच्या षटकामध्ये काय वाट लागली प्रतिस्पर्धी संघाची हे आपण पाहिलंय. परंतु त्याच वेळेला इथल्या पुढच्या 2 षटकामध्ये जर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली तरच हा सामना वाचू शकतो, हे ओमकार देसाईला माहिती आहे. त्यामुळे शेवटच्या षटकातील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार एवढं मात्र नक्की. प्रीतेश. नक्कीच आपण पाहतो या दरम्यान राहुल जुगाड या गोलंदाजीला येतोय. पहिल्या सामन्यात राहुलची अनुपस्थिती होती, परंतु या सामन्यात राहुलच्या समावेशनाने आपण जर पाहिलं तर बेलपाडा संघ अधिक भक्कम झालाय. राहुल जोगाडिया एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. राहुल जोगाडिया एक जर आपण पाहिला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, एक दर्जेदार वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहायला मिळतो या दरम्यान. दिलेश टोकतोय. इट्स अ ह्यूज अँड ऑसम 6. दिलेश असा तो एवढा छोटासा एकदम साधा असं वाटतं आता का शॉट. 30 धावा धापलकर लागतात. या दरम्यान आपण पाहतोय दिलेश देवरुखकरच्या बॅट मधून एक आक्रमक फटका पाहायला मिळतोय, आणि सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रंगतदार मोड मध्ये पाहायला मिळतोय. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंच इशारा करतात की चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर गेलाय. पंच स्वैर चेंडू घोषित करतात. यामुळे या सामन्यात आपण पाहतोय 31 धावा धापलकर लागतात, आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये सामना जिंकायला 24 धावांची आवश्यकता. या दरम्यान आपण पाहतोय कार्पेटच्या आधारे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येईपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. लकी आणि दिलेश असे 2 फलंदाज पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 23 धावा असं इक्वेशन समीकरण पाहायला मिळतात. पाहूया हे समीकरण सोडवण्यात लकी आणि दिलेश हे पेअर यशस्वी होतोय का? राहुल जोगडिया मात्र आता ट्रॅकवर परतताना दिसतोय. या दरम्यान मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. जोरकस फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. धाव मिळते केवळ 1 धाव. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 मुंबईच्या संघांमध्ये खऱ्या अर्थानं या अलिबागच्या मैदानावर, झिराटच्या मैदानावर खऱ्या अर्थानं एक जोरदार युद्ध रंगताना दिसतोय, आणि निश्चितपणे आपण पाहतोय आता जर आपण लक्ष टाकलं सामन्याकडे तर 33 धावा धापलकर लागतात. 8 चेंडू शिल्लक सामना जिंकायला 22 धावांची आवश्यकता. दिलेश देवरुखकर काय करणार? दिलेशकडे नक्कीच कॅपॅसिटी आहे. अनेक वेळा दिलेशने सामना जिंकून दिलेत. या दरम्यान दिलेश ठोकतोय चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. प्रीतेश, लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 7-16. नक्कीच एक जिगरबाज इनिंग पाहायला मिळते दिलेश देवरुखकर कडनं. दिलेश देवरुखकर आपली उल्लेखनीय कामगिरी साकारताना दिसतोय. या षटकात राहुल जोगाडीवर जोरदार प्रतिक्रमण करतोय, जोरदार हल्लाबोल करतोय, आणि सामना 7-16 इथपर्यंत येऊन ठेपलाय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. षटक समाप्त झाले आणि सामना जिंकायला आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. अंतिम षटक, सामन्याचा रिझल्ट ठरवणारा षटक, निर्णायक अवस्थेत सामना. जर आपण पाहिलं जय हनुमान बेळपाडा वर्सेस संदीप 11 गुंजीस असे 2 संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसतात. अर्थात जरी आपण पाहिलं तर दोन्ही संघाकडे जर मुंबईचे संघ आहेत, परंतु या मुंबईच्या संघामध्ये खऱ्या अर्थानं येथे कडवी चुरस, कडवा मुकाबला पाहायला मिळतोय. अंतिम षटकासाठी पाहूया कर्णधार कोणत्या गोलंदाजीच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. दिलीप येतोय षटक क्रमांक शेवटचं घेऊन.
पंचांच्या सूचनेचा अवलंब करायचा आहे, कारण काही नियम आपण फॉलो करायचे आहेत आणि वेळ सुद्धा फार कमी राहिलेला आहे आपल्याकडे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. प्रितीश, 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे, त्यामुळे निर्णायक क्षणी कोणाची फलंदाजी बहरणार किंवा कोणत्या गोलंदाज अर्थात दिलेल्या गोलंदाजाची कामगिरी या वेळेला जशाच तशा पद्धतीची होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता शोधायची आहेत. आणि क्रिकेट हा रंगत आणणारा खेळ आपण नेहमी म्हणतो पराग, जसं मी काल सुद्धा म्हणालो होतो की सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. नक्कीच आपण पाहतो या दरम्यान 6 चेंडू आणि 16 धावा. लकी ज्याने मागील षटकामध्ये मागील सामन्यामध्ये शेवटच्या षटकात काही आकर्षक फटके खेळले होते आणि त्याच फटकेबाजीमुळे हा संघ विजयी प्राप्त करू शकला होता, त्या प्रकारची फलंदाजी लकी करणार की दिलीप त्याला रोखणार. पहिला चेंडू आपण पाहतोय, जोरकस अपील पाहायला मिळतोय, परंतु धाव मिळते. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धावाचा बोनस पाहायला मिळतोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालंय. एक चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट, एक चांगल्या प्रकारचा कोऑर्डिनेशन, समन्वय पाहायला मिळतोय आणि नक्कीच थंड वातावरणामध्ये क्रिकेटमध्ये एक गरम वातावरण पाहायला मिळते. थर्ड अंपायर घेतला जातोय. याच दरम्यान थर्ड अंपायरच्या निर्णयाकडे गेलेले आहेत. धावचीतच्या निर्णयासाठी अर्थात पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. पाहायचं आहे की तिसऱ्या पंचांच्या मदतीचा निर्णय ज्या वेळेला येणार आहे त्यानंतरच धावसंख्येकडे आपण नजर टाकणार, कारण 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव महत्वाची, मोलाची आणि या वेळेला कोणत्या प्रकारची गणितं असावी, कशा पद्धतीचा खेळ असावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जातात आणि अशाच वेळेला चुका आपल्या हातून घडतात, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. दिलेश देवरुखकर आणि त्याचा साथी फलंदाज लकी, हे दोन्ही फलंदाज वाकबगार मानले जातात धावा चोरण्यामध्ये, बनवण्यामध्ये आणि धावा ठोकण्यामध्ये सुद्धा. त्यामुळे अमोल म्हात्रे आणि संदीप 11 गुंजीस काही अंशी निश्चिंत नक्कीच असणार. नक्कीच संदीप सर, आपण पाहतोय सामना जसा उत्तरार्धाकडे गेलाय तस तसा सामन्यातील रंगत वाढते, रोमांचकता वाढते आणि खऱ्या अर्थानं मुंबईचं खडूस जे क्रिकेट आहे ते पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्यावसायिकता काय असते क्रिकेटमधली ती पाहायला मिळते. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय, एक नाट्यमय लढत पाहायला मिळते. 5 चेंडू शिल्लक, सामना जिंकायला 13 धावांची आवश्यकता, 42 धावा धावफलकावर लागतायत. संदीप 11 गुंजीस संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिलेश देवरुखकर स्ट्राइक एंडवर, दिलेश टोकतोय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, धाव मिळेल केवळ एकच धाव. आता सामना 4 चेंडू आणि जाऊन पोहोचलाय 12 धावांपर्यंत. जर आपण पाहिलं तर अजूनही सामना दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघ समसमान पातळीवर पाहायला मिळतात. जो संघ इथून आपली कामगिरी उंचावेल तो संघ या सामन्याचा विजेता संघ ठरेल. दिलीपची गोलंदाजी सामन्यात रंग भरताना दिसते. लकीच्या बॅटवर चेंडू येत नाहीये, धाव मिळते केवळ एक धाव. आता मात्र 3 चेंडू राहिलेत आणि इक्वेशन अशा प्रकारे राहिले की 2 मोठे फटके कोणत्याही परिस्थितीत मारावे लागतील. 44 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडू मध्ये 11 धावा. काय होणार मैदानावर, काय घडणार, काय बिघडणार पाहणं खूप औत्सुक्यपूर्ण, उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय. दिलेश देवरुखकरने मागील षटकात आपल्या फलंदाजीचा दर्जा दाखवून दिला होता, त्याच प्रकारची फलंदाजी दिलेशला आता करावी लागेल. या दरम्यानचा हा चेंडू दिलीप मात्र दिलेशला बीट करतोय आणि दिलीपची गोलंदाजी सामन्यात रंग भरते. चमत्कारिक गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी. खऱ्या अर्थानं अंतिम षटकात गोलंदाजी कशी करावी याचे धडे जणू दिलीप येथे दाखवून देतोय. या षटकात स्कोरबोर्ड मात्र हलताना दिसत नाहीये, संत गतीने स्कोरबोर्ड वाढताना दिसते. ते 2च चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मोठे फटके आवश्यक. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती आणि फलंदाज बाद.
नक्कीच दिलीप एक संकटमोचक तारणहार बनताना दिसतोय बेलपाडा संघासाठी आणि बेलपाडा संघाच्या मदतीला दिलीप धावून येतोय. दिलीप खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अंतिम षटकात आपल्या गोलंदाजीने रंग भरतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजांना रोखून धरणारी, धावा न देणारी कंजूशी भरी गोलंदाजी पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावर लागतात. सामना जिंकायला एका चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू आणि शिल्लक दिलीप मारा करतोय, ज्याने या सामन्यात आतापर्यंत चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. प्रणील मोरेने 3 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये 5 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर 3 धावा आणि त्यानंतर सिंगल, परंतु त्यानंतर 2 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. आता 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चेंडू आपण पाहतोय चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. बेलपाडा संघ सामना जिंकतोय. हॅलो थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच आत्ता जो सामना झाला त्यातील मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी सन्मान्य विकासजी थळे आणि सन्मान्य धनंजय माळवी या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचच्या ठिकाणी त्वरित जायचं आहे. तसेच 3 षटकार ज्याने मारले तो योगेश वैद्य, याला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी कृपया घेऊन जायचं आहे. योगेश वैद्यने आपण 3 षटकार मारलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच हॅलो सन्मान्य विकासजी थळे आणि सन्मान्य धनंजय माळवी यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच आताच्या मॅचचा मानकरी आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रणील मोरे आणि या प्रणील मोरेला सन्मानित करतील विकासजी थळे आणि धनंजय माळवी. पुढचा सामना टॉसविनसाठी वेळ घालवायचा नाही आहे. मी टॉसविनसाठी ज्या मान्यवरांना आमंत्रित करतोय त्यांनी त्वरित ग्राउंडवर जायचं आहे. रमेशजी खेडेकर, भालचंद्रजी पाटील, रितेश म्हात्रे, आशुतोष थळे या पुढील होणारा सामना. त्यासाठी टॉसविनसाठी रमेश खेडेकर, भालचंद्र पाटील, रितेश म्हात्रे, आशुतोष थळे. प्लीज आ जाइए मैच के अंदर. ग्राउंडवर त्वरित जायचं आपण. आपल्या हस्ते टॉसविन होणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच विकास थळे, धनंजय माळवी या मान्यवरांच्या हस्ते प्रणील मोरे याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. विकास थळे आणि धनंजय माळवी आपण कृपया कुठे असाल त्वरित प्रणीलला सन्मानित करायचं आहे. प्रणीलचा सन्मान होतोय. कृपया 2 टाळ्या सर्वांनी प्रणीलसाठी. टॉसविनसाठी आइए दिलीप मेरे दोन्ही सामने है. संघाच्या कर्णधारांनी त्वरित मैदानामध्ये जायचं.